तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजे 6 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता अमृता तिच्या रूममधून सावली आणि सारंगकडे त्या बाळाला म्हणजेच त्या बाहुलीला घेऊन येत असते. जसं काय त्या बाळाला ती खेळवत खेळवत सारंग आणि सावलीकडे घेऊन येते. सारंग आणि सावली दोघेजणे एकमेकांशी बोलत असतात तर अमृता आल्यावर शांत होता. तर अमृता म्हणू लागते, बाळा आता आपल्या सावली काकूला सांग बरं का तू, आमच्या बारशाची तयारी करा, आम्हाला आता नाव ठेवायचं आहे, आम्हाला काहीतरी नावाने आता तुम्ही बोलवा, आता छकुला छकुली बस झालं आता. त्यानंतर अमृता हे सगळं सावलीला म्हणू लागते. त्यानंतर अमृता सावलीकडे हट्ट पकडते की नाही आता माझ्या बाळाचं बारसं करायचं आहे आणि सगळी तयारी तू करणार, सगळं सामान तूच आणणार सावली, सगळं काही काकू तर करत असते असं मात्र अमृता सावलीला म्हणत असते. सारंग तर यांच्या दोघींच्या मधीत काही बोलतच नसतो. त्यानंतर दुसरीकडे राजकुमार सावलीला भेटतो. राजकुमार हात जोडून म्हणू लागतो की सावली यार तू काहीतरी कर, पण माझ्या अमृताला जो एवढा काही मोठा धक्का बसला आहे ना याच्यातून तूच तिला बाहेर काढू शकतेस. त्यानंतर आता सावली म्हणू लागते की राजकुमार दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका, जशा अमृता वहिनी पहिल्या होत्या ना तशाच मी त्यांना या धक्क्यातून बाहेर काढीन आणि त्या जशा पहिल्या होत्या ना तशाच तुम्हाला परत भेटतील त्या, तुम्ही काळजी करू नका. मी माझ्यानं पूर्ण प्रयत्न करते की त्यांना मात्र या दुःखातून बाहेर कसं काढायचं आहे, त्या बाहुलीचं सत्य त्यांना कसं सांगायचं, माझा दररोज हाच प्रयत्न चालू राहतो. त्यानंतर सावली मात्र तिथनं निघून जाते तर राजकुमारला जयंती आणि भैरवी भेटत असतात. भैरवी आणि जयंतीचा प्लॅन झालेला असतो. म्हणजे अमृता वेडी झाली म्हणल्याच्या नंतर आता हे ऐकूनच राजकुमार तर थोडाफार वेळात झालाच असेल. आपण आता याला काही वेळी सांगून मात्र आता त्या घरामध्ये आपल्याला परत एकदा एंट्री करायची असा भैरवी आणि जयंतीचा प्लॅन असतो. त्यानंतर राजकुमारला भैरवी म्हणू लागते, आता ही सावलीनं राजकुमार तुला सांगते आता ही घरी जाईल, तिला काय दुःख झालं हे सगळ्यांना सांगन, असं असंच जे काही हे प्रकरण झालेलं आहे ना ते असंच चालू राहील आणि मेन मुद्दा जो काय आहे ना तो कधीच कुणाच्या समोर येणार नाही. सगळ्यांना प्रश्न पडला असं नेमकं मुळात झालं तरी काय होतं, पण मात्र हे सगळ्यांच्या समोर येणारच नाही. भैरवी आणि जयंती जे हे काही सगळं राजकुमारला सांगत असतात त्यावेळी राजकुमारचा चेहऱ्यावर खूप राग आलेला असतो. त्याला मात्र आता भैरवी आणि जयंतीचा राग येतो का त्या सावलीचा राग येतो, यांनी मात्र सगळं काही राजकुमारला सांगितलेलं असतं. राजकुमार तिथनं रागातच निघून जातो. तर भैरवी आणि जयंती खूप हसू लागतात. तर जयंती म्हणू लागते, वा वा भैरवी माई तुम्ही तर मस्तच डाव टाकला की आता हा राजकुमार घरी जाईल आणि सावलीलाच काहीतरी बोलेल. त्यावेळी आता भैरवी म्हणती, हो जयंती आपल्याला असंच करायचं आहे आणि परत एकदा त्या घरामध्ये ना आपल्याला जागा मिळवायची आहे. तर दुसरीकडे सगळेजण घरी जेवण्यासाठी बसलेले असतात. मग तेवढ्याच वेळात सावली मात्र बाहेर जाते आणि त्या बारशाचं सगळं काही सामान घरी घेऊन येते. सगळेजण अस्वस्थपणे सावलीकडे बघू लागतात आणि म्हणू देखील लागतात. त्रिलोत्तमा तर म्हणू लागते, काय गं याच्यामध्ये काय आणलं आहे आणि असं टेबलवर का ठेवत आहेस. त्यानंतर सावली सांगू लागते, असं कसं तुम्ही विसरला आहात का, उद्या वहिनीच्या बाळाचं बारसं घालायचं आहे आपल्याला, त्याचं नाव ठेवायचं आहे. त्यानंतर सावली सावली हे सगळं सांगत असते तर सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात. त्रिलोत्तमा तर खूप रागाने बघत असते. त्यानंतर सारंग म्हणू लागतो की सावली तू हे काय बोलते, तुला तरी कळतं का, तू ठीक आहेस ना, तुला काही झालं तर नाहीस ना, तुला माहिती आहे ना वहिनीजवळ बाळ नाही तर ती बाहुली आहे आणि आता आपल्याला तिचं बारसं घालायचं आहे का. त्यानंतर आता सावली म्हणू लागते, तुम्हाला सगळ्याला सांगू का, वहिनीने माझ्याकडं हट्ट धरला, म्हणू लागल्या की नाही आता बाळाची काकूच सगळं सामान आणणार आणि बाळाची काकूच त्याचं नाव ठेवणार आहे. मग मी नाही कसं म्हणायचं, इतक्या मोठ्या अवघड सिच्युएशनमध्ये मला हा निर्णय घ्यावा लागला म्हणून मी सामान घेऊन आले आहे, कारण की वहिनीचा हट्टच असा होता. सगळेजण सावलीकडे बघू लागतात. राजकुमार देखील सावलीकडे बघत असतो तर सावली राजकुमारकडे बघत असते. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.